पुस्तकाच्या भाषेच्या माहितीत जर काही बदल करत असेल तर आपल्याला मूलभूत नोंदीमध्ये ग्रंथपुस्तकांविषयी मूलभूत नोंदीमध्ये पुस्तक भाषा या मेन्यूवर क्लिक करायचे आहे. बदल / रद्द करा या बटनावर क्लिक करायचं आहे. ड्रॉपडाऊनच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढ्या भाषा भरलेल्या आहेत त्या भाषा आपल्याला इथे दिसू शकतात. येथे मराठी भाषा आहे, त्यामध्ये जर काय मला बदल करायचा असेल तर मी ही क्लिक करणार आहे किंवा मी इथे टाईपही करू शकतो त्याचं नाव. शोधा बटनावर क्लिक केल्यावरती जी आपण ह्या ड्रॉपडाऊनमध्ये निवडलेली भाषा आहे ती आपल्याला ग्रीडमध्ये दिसणार आहे. जर मी सर्व नोंदींवरती क्लिक केलं तर मला जेवढ्या भाषा नोंदवलेल्या आहेत तेवढ्या सर्व भाषा आपल्याला इथे दिसू शकते. जर ही नोंदवलेली भाषा मला रद्द करायची असेल तर मी नोंदणी रद्दवरती क्लिक करेन, ज्यामुळे हा जो 1 नंबर आहे तो माझा फ्री होईल. पुन्हा मी 1 नंबर नोंदवू शकतो. रद्द करून केल्यानंतर सदर नोंद टेबलमध्येच राहणार आहे, पण त्या नोंदीचा जो संख्याक आहे तो आपल्याला दुसऱ्या कुठल्या भाषेसाठी वापरता येणार नाही. काही बदल करायचा असेल तर मी ते करू शकतोय. मी आता बदल करावरती क्लिक केलाय. येथे जर मला भाषाच्या नावामध्ये जर काही बदल करायचा असेल तर मी इकडे करू शकतो. स्तंभ संख्याक बदलायचा असेल तर ते मला बदलता येईल. तपशील भरायचा असेल मी तपशील काही भरू शकतो. लिपी चेंज करायची असेल तर मी लिपी इथे बदलू शकतोय. डिफॉल्ट व्हॅल्यू जर मला चेंज करायचं आहे तर मी डिफॉल्ट व्हॅल्यू मला चेंज करता येते. जतन करा बटनावर क्लिक केल्यानंतर भरलेली माहिती आपली सेव्ह होईल आणि बदल करा बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण बदल करायच्या बटनावर जाऊ शकतो.